सुंदर ते धान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तस्मै श्री गुरुवे नमः. कैलासराना शिवचंद्रमौळे गणेंद्रमाता मुकुटेश्वरा कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझदीन शंभो मजबूनतारी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे.
शबरीनामकुलोत्पन्नम् मारुतिर्नाम यस्य पिता माता राधिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिम् प्रवरातटे निवासम् देवगणग्रामे कर्मभूमिम् किसनगिरि बाबा प्रिय शिष्यम् तन्नमामि भास्करगिरिम् ॐ नमो सद्गुरु जय जय किसनगिरि बाबा ॐ नमो सद्गुरु जय जय किसनगिरि बाबा
सद्गुरुराया नमो नमो चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरुराया नमो नमो बोला गोपनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्राणनाथा पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरुराया नमो नमो ओम नमो सद्गुरुदेवे संगिरे बाबा ओम नमो सद्गुरुदेवे संगिरे बाबा जय जय संगिरे बाबा कृष्ण भगवान की श्री समर्थ सद्गुरु की संगिरे बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव प्रवरा गंगा माता की अपने अपने माता पिता की जय। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी आपण श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या पदस्पर्शाने समाधीने वास्तव्याने पावन झालेल्या भूमीमध्ये आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. निमित्त हे फार चांगलं आहे. अधिक मासाचं निमित्त अधिक मासाचा पर्व काळ सुरू या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्व भक्तगणांना पुण्य कमावण्याची ही संधी त्या पवित्र जागेवर मिळालेली आहे. ज्यांच्या आशीर्वादानं सर्व ज्ञानगंगा नामगंगा या ठिकाणी वाहत आहे. पूजनीय शांतीब्रह्म गुरुदेव बाबाजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा सर्व सोहळा सुरू आहे. त्याचबरोबर पूजनीय स्वामीजींच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने हे सर्व उपक्रम या ठिकाणी होत आहेत. पूजनीय बाबाजींची उपस्थिती या कथेकरता या ठिकाणी आहे. पूजनीय स्वामीजींची उपस्थिती या ठिकाणी आहे. रोज आपण वेगवेगळ्या उपक्रमातून पुण्य कमवण्याचा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे. कीर्तन आहे, भजन पूजन आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे, श्रीमद भागवत महाकथा या ठिकाणी आपण गोवत्स पूजनीय प्रातस्मरणीय राधाकृष्णजी महाराज यांच्या मुखातून श्रवण करत आहोत. रोज सायंकाळी वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. संतांचे त्या ठिकाणी चरित्र असणारे आपण दृश्यामधून बघितलेले आहेत. ते बघून असं वाटत होतं की 400-450 वर्ष 700-750 वर्ष आपण मागे गेलो की काय.
पर्वकाळ जुळून आलाय का? प्रत्येकाने या पर्वकाळामध्ये स्नान केलेलं आहे, हात धुवून घेतलेले आहे. हे पुण्य मोजण्यासारखं नाही, कारण पर्वकाळ अधिक मासाचा आहे आणि पुण्य न मोजण्याचा नियम आपल्या संतांनी घालवलेला आहे. भजन पूजन मोजून करू नका, नामस्मरण घेताना मोजून करू नका, देवाच्या खेट्या करताना मोजून करू नका. त्याचा पुण्यही तुम्हाला मोजून ठेवण्याची गरज राहणार नाही. फक्त करत राहा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, कोण करणार? रोज आपण वेगवेगळ्या उपक्रमांनी तो आनंद या ठिकाणी घेतलेला आहे. आज माझं परम भाग्य आहे या ठिकाणी गुरुवारी बाबाजींच्या आशीर्वादानं, आज्ञेनं, पूजनीय स्वामीजींच्या आज्ञेने बाबांच्या दरबारामध्ये बाबांच्याच वास्तव्यानं वाढलेले हे सगळं संस्थान आजही हे संस्थान साक्ष देते. तिथली झाडं, पशु पक्षी, तिथली शांतता आजही आपल्याला सद्गुरू मोठे बाबांची म्हणजे सद्गुरू किसनगिरी बाबांची आठवण करून देते. आणि या सगळ्या रम्य वातावरणामध्ये तिथं कानाकानामध्ये बाबा दिसतात, जाणवतात. तिथेच त्यांच्या धुनमध्ये त्यांच्याच बद्दल बोलण्याचा, त्यांचं चरित्र थोडासा त्या ठिकाणी सांगण्याचा, गाण्याचा योग मला येतोय. पूजनीय बाबाजींच्या आशीर्वादानं हे सगळं घडतंय. त्याचं लेकरू म्हणून ते करून घेत आहे. अथांग जनसमुदाय आहे. सगळं हे स्वप्नासारखं वाटतंय, परंतु एखाद्या गरीबाची मुलगी राजाने दिली, तिलाही ते वाटतच नसतं की मी राजवाड्यात आले की काय, मला जेवण्याकरता सोन्याचं ताट आहे की काय, खरंच माझ्याकडे दासी आहे की काय. तिला ते मागचे काम परत करावे लागतात, कारण कृपा झालेली असते. राजयाची कांता काय भीक मागे, उदाहरण या चरणाला अनुसरून आहे. श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. हे सर्व त्यांच्याच आशीर्वादाने होत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघूनच एक सव्वा तास आपल्याला या ठिकाणी मोठे बाबांच्या, सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जीवन चरित्रावर थोडंसं या ठिकाणी बोलायचं आहे. उपस्थित सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, साथसंगती करत असणारे सर्व आपली महाराज मंडळी, चित्रीकरण करणारे सर्वांना धन्यवाद देतो. थोडंसं मागं गेलं तर आपल्या लक्षात येईल की हा गंगा गोदावरीचा काठ म्हणलं की लोकवस्ती आहे, शेतकरी माणसं आहेत. गंगेची कृपा झालेली आहे. या गंगेबरोबर सद्गुरू गुरुवर्य शांतीब्रह्म बाबांनी आपल्याला ही गंगा या ठिकाणी उपलब्ध करून त्या काळचा चित्रपट जर आता बघायला भेटला की तो काळ कसा होता आपल्याला अचानक दाखवलं कोणी तर वाटणार नाही की इथं एवढे लोक जमतील. हजारो लोकांचा, हजारो नाही, कितीतरी लोक, लाखो लोकांचा अन्नदान होईल. इथे बसायला जागा पुरणार नाही. एवढ्या मोठमोठ्या इमारती राहतील. रोजचे लोक दर्शनाला येतील. दिनदुबळ्याने येथे सहारा मिळेल. लोकांचे दुःख दूर केले जातील. अशा या जागेला बघून 70-80-90 वर्षापूर्वी मी म्हटलं नसतं. कारण परिसर हा सगळा दंड कारण्याचा परिसर. नाशिक पासून नागपूर पर्यंत प्रभू रामचंद्रांचे पावलं ज्या मार्गाने चालत होते तो मार्ग आहे. प्रभू रामचंद्रांचा आईचा झालेला वियोग, वडिलांचा झालेला वियोग, भावाचा झालेला वियोग,
त्यातून करत राहिलेला प्रवास हा सगळ्या या गोदावरीने या पशुपक्ष्यांनी बघितलेला आहे. दंडकारण्य म्हटलं की भूतच भूत होते सगळे. या सगळ्या भूतांसारख्या वातावरणामध्ये जसं चिखलात कमळ उगावं, कुठलीही आशा नसताना, तसं या पवित्र भूमीमध्ये गोदागंगेच्या काठावरती कमळ उगवलं. तेज बाहेर पडलं. त्या तेजाला बघून सर्व आकर्षित झाले की हे कुणी सामान्य नाही. ते नाव होतं कृष्णा. कोण कृष्णा? आपलं चरित्र बघायचं सद्गुरू किसनगिरी बाबांचं ते सांगतोय. प्रभू रामचंद्रांनी शबरी आईची सेवा बघितली, प्रतीक्षा बघितली आणि प्रतीक्षा बघून एवढी भेट त्या एवढ्या प्रतीक्षेला पुरीशी नाही. देव भक्ताचा देवालाही परिपूर्ण भेटते म्हणून भक्त जास्त ऋण करून ठेवतात. ते ऋण परत थोडंसं फेडण्याकरता दुसरा जन्म मागतात. दुसऱ्या जन्मातही बरोबर येते. देवाला त्याच्याकरता अवतार घ्यावा. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकारासी. आकार घेतला त्याने. शब्द दिला. माय आता भेटलोय, दुसरे बरोबर खाऊ शकतो, खातोय, पण माझंही पोट भरत नाही. आता हे ऋण फेडायचं ते अंगुली निर्देश करून सांगितलं. याच गोदागंगेच्या काठावरती याच शबरी कुळामध्ये तुम्ही राहिबाई म्हणून अवतार घ्या. आणि आमच्याच भक्ताचं नामकरण असेल म्हणजे तुमच्या परिवारात मारुती राया त्यांच्या पोटी तुम्ही अवतार घ्या. कुळाचा त्या ठिकाणी अंगुली निर्देश केला. मासेमारीचा व्यवसाय गंगेच्या काठावर आलेली माणसं पोट भरण्याकरता कामं करावं लागतात. ज्या कुळात देवाने जन्म घातला ते काम आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यात कोणी मागही पडू नये, लाज न बाळगता. पण कुठेतरी खंत होती मनात. या कुठे गावामध्ये जे कुटुंब होतं, मारुती राया आणि आई राहिबाई माता, ते आपण मासे पकडतो, आपण त्यांना विकतो, त्यांचं पुढे काय होतं, त्यांनाही जीव आहे, पण गरिबी फार वाईट असते. पोट भरण्याकरता माणसाला काहीही करावं. चोरालाही वाटतं चोरी करू नये, पण पोट इथं भर पोटासाठी पहाट होती, आटा आली. पण जाताना एकच डोकं टेकण्याचं ठिकाण होतं. तिथे प्रवरा आणि गोदावरीचा संगम झाला. महादेवाचं पुरातन ठिकाण, अगदी पुरातन, की ज्या ठिकाणाचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. ते जुनं किती असेल. दगडी मंदिराचा कधी जीर्णोद्धार करावा लागत नाही सहसा, काळापासून नाहीच. पण हे टायगावचं असणारं रामेश्वराचं ठिकाण त्याचा जीर्णोद्धार पेशवे काळामध्ये झाला. ते किती जुनं असेल. त्या महादेवाच्या मंदिरात जायचं सद्गुरू किसनगिरी बाबांच्या वडिलांनी जन्माच्या आधीच्या काळात बरोबर सामान असायचं, जाळे असायचे, घेऊन त्याची बाहेरच का ते चांगलं नाही. बाहेर ठेवायचं कळतंय, पण हात जोडायला लागतात. चोरी करणाऱ्या सुद्धा देवाला हात जोडायला लागतात. एक नराज गणपती काम लागले कृपाती पाप्याच्या डोळ्यात करतोय, कळतंय आपण वेळ, पण डोकं काय टाकायचं हे परत धरून देऊ नको देवा. जाळे बाहेर ठेवायची. मारुती बाबांनी मारुती रायांनी दर्शन करता जायचं, मस्तक ठेवायचं त्या शिवलिंगावरती. अरे बाबा, तू या रूपातून जगाला ज्ञान दिलं, मत्स्य झाला होता, तू सांभाळ केला जगाचा. आणि भगवान महादेवांनी तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ म्हणजे माशाचं रूप. कलीमध्ये अवतार नवनारायणांचा
केलासी उद्धार अवघे जनाचा दाविला मूलमान साधी विद्येचा अगणित महिमा वर्णो सिद्धांचा मच्छापासून झाली मच्छिंद्रनाथ आणि आम्ही त्याच मुळाचा विनाश करतोय त्या पापातून बाहेर काढणारा एखादा योग्य बाबा हे पाप आहे तर माझी माहिती नाही पण येऊ दे आणि हा ऐतिहासिक म्हणा जगाच्या मार्गाला शबरी आईने दिलेला शब्द सातवे अवतारी रघुनंदन शबरीच्या आश्रमी जाऊन अलोट तिची भक्ती पाहून गोरे उच्चिष्ट बक्षिले तियेचे चेकुरी जाण किसन नामे अवतार घेऊन जग उद्धरया कारण राम भक्ती सांगतसे गोपाल कृष्ण भक्त आणि मग ते कुळ शोधलं सद्गुरू बाबांनी या शबरी कुळामध्ये जन्म घेतला पर्वकाळही छान होता भाद्रपद महिना होता षष्टीचा पर्वकाळ दोन्ही पती पत्नीचं पुण्य बघितलं तर मारुतरायाने ऐश्वर्यराय माता आणि कूस पवित्र केली त्यांची शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतीर्नाम यस्य पिता माता राहिर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिं अवतार केला शबरी कुळासी केले अवधूत गोंधे गावामध्ये आनंद झाला. घर गरीब होतं, कुटुंब गरीब होतं. शबरी कुळ म्हणजे भिल्ल कुळ, पण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे सर्व परिवारातली माणसं, राहीबाई माताच्या सर्व मैत्रिणी जवळच्या सगळ्या जमा झाल्या. बाळ एवढं गोंडस होतं ना, सावळा कलर बाबांचा बाळपणापासून सद्गुरू केसरी बाबांचा. आल्या चेहऱ्यावर तेज होतं.
आनंद साजरा केला. बाकीच्या मैत्रिणी त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये गाणी गाऊ लागल्या. तसं भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाल्यानंतर गोकुळात आनंद झाला होता. सगळा समाज रांगोळी उभ्या, पण त्यांच्या त्यांच्या गरिबीप्रमाणे त्याने तो साजरा केला. आई साहेबांना धन्यता देऊ लागले. धन्य धन्य माता जगी प्रसवली महायोगी, प्रसवली महायोगी, प्रसवली महायोगी. माणसाने सोडा, निसर्गाने आनंद साजरा केला. आणि ही माती कितीतरी दिवसापासून सहनच करत आली होती ना. दंडकारण्यापासून तिला रक्तपातच पाहिला होता. हा गोदावरीचा काठ म्हणजे सगळं दंडकारण्याचा परिसर. इथे जवळ बैलवाडी होती, म्हणजे आहे त्याच गावचा मी. हजारो हजारो पशुबळी होत होते. तारा गणीच एक होतो. ते रक्त असं पाण्यातून वाहत यायचं. ही प्रवरा माता पाश्चात्यात व्यक्त करत असेल, जिला अमृतवाहिनी म्हणत होते, जिला सुधावाहिनी म्हणत होते, एवढ्याच परिसरात तिथे रक्त वाहत आहे. त्या पशुपक्ष्यांनी सुद्धा खेद व्यक्त केले असेल तेव्हा एवढ्या पवित्र परिसरात जन्माला घातलं. तिथं ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगावी, भगवान मुनिराजांनी अमृत वाटावं, त्या प्रवरेनं वळण घ्यावं आणि त्या पाण्यामध्ये विहार करावा आणि हे पशुचं रक्त हत्या करून या ठिकाणी यावं. यातून मुक्त करणारा, या पापांना धुणारा कोणतरी जन्माला घाला. त्या बाळाचा जन्म बघून राहिलं माताला धन्यता दिली. पण पशु पक्षी सुद्धा आनंदाने विहार करायला लागले, नाचायला लागले. परवरेच्या लाटा उसळत होत्या. आवाज येत होता लाटाचा, खळखळ खळखळ खळखळ. वारा आनंदाने वाहत होता. झाडं डोलायला लागले. गोदेगाव वासी सर्व लोक आधी त्या परिवाराकडे लक्ष नव्हतं त्यांचं, पण काहीतरी वेगळंच एक आकर्षण झालं. धन्य गोदेगाव गोकुळाची परी, जेथे दिसतली जन्माले, जेथे दिसतली जन्माले, जेथे दिसतली, जेथे दिसतली जन्माले. धन्य गोडेगाव गोकुळाची परी. जुना काळ, शिक्षण नाही, मराठी भाषा इतकी अवगत नाही, पण आई वडिलांना त्यामध्ये वडिलांना मुलाचे 5 नावं ठेवावे लागतात. राशीवरून एक नाव, एक पित्रांवरून टोपण नाव म्हणा, एक बावल्यावर वरायला सांगावं लागतं. 5 नाव का? दोष लागू नये. जुने लोक हे काय सगळं बघत नसायचे. सरळ सरळ देवाचं नाव ठेवून द्यायचे. राम, लक्ष्मण, भरत अशी नावं ठेवायची. आई म्हणली कसा सावळा दिसतोय, आपण कृष्णा नाव ठेवलं. कृष्णा नाव ठेवलं, पण जी बोलणी पडलेलं अक्षर तेवढं नव्हतं, जोड अक्षर नाही, पण कृष्णा
किसना म्हणायचे, किसनापासून हळूहळू किसन झालं. मग गल्लीत आवाज येतात, किसन 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 किसन. बाबा रांगत जरी गेले तरी गावरंगाईकडे जायचे, किचपाच्याकडे जायचे. घरामध्ये जे वातावरण होतं ते बाबांना लहानपणापासूनच आवडत असायचं. हळूहळू मोठे झाले. 5 वर्ष वयापासून बाबांना मुक्या प्राण्यांची आवड लागली. 5 वर्षी वयापासून 4 गावीचे ओढण भूत दया अपरिजान तान्हेल्या जीवन देत असे. जे पशु पक्षी मोठ्या माणसाने याला घाबरतात ते लहान बाळाला बघून जवळ जायचे. हरिण असेल, त्याचं पिल्लू असेल, मांजर असेल, गावरान वासरू असेल, बाबा स्वतःचा घास त्यांना खायला द्यायचे. कारण भूतदया घेऊनच जन्माला आले होते. तेच संतांचं मुख्य भांडवल असते. निसर्गाविषयी आवड निर्माण होऊ लागली. पशु पक्ष्यात वेळ जाऊ लागला. भाऊ होते दशरथ नाव, तयाचे बंधू 2 प्रवरित धरीत होते मीन. बाबा तेथे जाऊन पुन्हा प्रवाही सोडत असे. आई म्हणायची मोठ्या भावाला, मोठ्या लेकाला बरोबर घेऊन जायचं, आम्हाला थोडं दुसऱ्याच्या रानात कामाला जावं लागतं. गरीबी होती, वडील काम करत होते, पाटलाच्या घरी चाकरी पडेल ते काम करायचं. आईने थोडंसं बाहेर काय असेल ते करून घ्यायचं. ह्या लहान मुलं घरी पण ठेवायचा, जा भाऊ बरोबर बोलतो. तिथं ते मासे पकडायचे प्रवऱ्याच्या पात्रात, तिथं म्हणजे हाच तो परिसर. आणि भाऊ सांगायचे कृष्णा इथं टोपलीजवळ बसून राहा, त्याच्यात मासे टाकलेले आहेत, आता हे विकायचे, मग बाजार घ्यायचा, भाऊ घ्यायचा, मग घरी जायचं. पण आता इथं बसून राहा. हो हो बसून राहा. आणि तिथं बसले तर भाऊ निघून जायचे, बाबा त्या टोपलीकडे पाहायचे. ते मासे तडफडत राहायचे. का? माणूस पाणी पेल्यावर जगतो, माणूस पाण्यात टाकला की मरतो. तसा मासा पाणी पिऊन नाही जगत, मासा पाण्यात जगतो. जीव जिती जीवना संगे मत्स्यामरण त्या वियोगी. त्याचं घर आहे, त्याला बाहेर काढलं की त्रास होणार आहे त्याला. तो मासा तडफड करताना बघितला की बाबा काय करायचे, तो मासा घ्यायचे पाण्यात सोडून द्यायचे. तो मासा असा माग ओढून पाहायचा, वर मग हात नाही बा, ती जाळ्यातून काढून परत पाण्यात सोडतोय. तो असा आनंदाने नाचत गेला, सुरकी मारून एका ह्याच्या हात होती आनंद झालेला असतो. लहान मुलांची निष्पाप बुद्धी, बाकीचेही सोडून द्यायचे. थोड्या वेळाने बंधू आले, टोपली मोकळी दिसायची. कृष्णा मासे कुठे येते? हो सोडून दे, सोडून दे. अरे काल लावलं जाळ होतं ते, बाजारचा दिवस आहे, बाबा बोलतील विकायचे होते, का सोडले पाण्यात? त्या भावाने विशेष वाटायचं. काय आई आपल्या बरोबर पाठवते, पण याचं वागणंच लहानपणापासून वेगळं आहे. धरिले ते मीन सोडी तसे जळी. धरिले ते मीन सोडी तसे जळी. होती ती निराळी बंधू होती ती निराळी बंधू कृष्णा आयने करीसी मनता कृष्णा आयने करीसी मनता कृष्णा आयने करीसी मनता कृष्णा सोडून दिलं मी, सोडून दिलं. आता काय खायचं, काय विकायचं घरी, हे खायचं भाऊ. यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं. नकोय त्या भावांना विशेष वाटायचं.
घरी जाऊन आईला तक्रार करायची, आई कृष्णाला आमच्या बरोबर पाठवलं होतं, तो असं असं करतो. आईलाही विशेष वाटायचं. 5-7 वर्षाच्या मुलाला काय कळते, आईला वाटायचं कसा हा मुलगा. आई सहज येतं म्हणते, हे विकायचं नाही, हे खायचं नाही, ही माशी, तू काय संन्यासाच्या कुठे जन्माला आला का. आईचं वाक्य बाबांना उलटी यायचं लहानपर्यंत वाचा, तू काय संन्यासाच्या कुठे जन्माला आला का. एक वाक्य धरलं, एक तेवढंच मनामध्ये पक्क झालं. महाराज वर्णन करतात काय, एक बाळ ब्रह्मचारी, एक बाळ ब्रह्मचारी, एक बाळ ब्रह्मचारी, एक बाळ ब्रह्मचारी, अवतरा दिनाघरी, अवतरा दिनाघरी, माय बाप चाकरी करी, माय बाप चाकरी करी, माय बाप चाकरी करी, माय बाप चाकरी करी. एक बाळ ब्रह्मचारी, म्हणून बाल ब्रह्मचारी बाल संन्यासी. पुढे त्यांना जावं लागलं नाही, स्वतःचे गुरु स्वतः झाले. गुरु ते जनार्थ केले पाहिजे, हे जे गुरु केले हे आदर्शच होते त्यांच्याकरता, पण हे जनार्थ लोकांकरता केले, म्हणायला नको परंपरा. पण स्वतःचे गुरु झाले, प्रवास सुरू केला. आता आई वडिलांजवळ फक्त आले भागात ते करीतो म्हणून थांबायचं, पण काम काय पुढे परवडीच्या पात्रात यायचं. आणि जे वडिलांबरोबर लहानपणी दर्शनाला जायचे ना महादेवाच्या मंदिरात रामेश्वराच्या, तिथं वडील जायचे, कधी आई बरोबर जायचे. श्रावणी सोमवाराला आई काय करायची, वाळूची पिंड करायची त्या पाण्यामध्ये काठावरती, पण ती तेव्हा येत नसायची, पण ध्यानात ठेवली, त्याच्यावर पाणी टाकायचं, आई पाणी टाकायची. वडील काय करायचे, वडील महादेवाच्या मंदिरात जायचे, दर्शन घ्यायचे, आणि अज राजाला दिलेलं वरदान म्हणा किंवा शाप म्हणा, महादेवाच्या मंदिरात गेलं की तोंडाला हात लावून बकऱ्याचा आवाज काढावा लागतो. वडील तसं करायचे, बाबांना ती करता येत नसायचं, असं तोंडाला हात लावून. मग वडील तसं हात लावून आवाज काढायचे, बाबा तोंडानेच म्हणायचे, तोबा तोबा महादेव बाबा. प्रवरीत जायचं, वाळूची करुण पिंड, वाळूची करुण पिंड, आत्म्यात शोधी ब्रह्मांड, ओंजळीने पाणी अखंड त्या पिंडीवरी घाली तसे, त्या पिंडी शेजारी जाण, वाळली काळी देत असे खून, तीच अगरबत्ती म्हणून सेवा चाले निरंतर. अहो तो हात लागला की त्या काळीलाही सुगंध येत होता आपोआपच. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ती पिंडीवर पाणी टाकलं की पिंड धुळून जायची, परत दुसरी करायची, परत करायची, परत दुसरी करायची. एक वेळ असं झालं, भजन एवढं झालं की ती पिंड धुळीच नाही. आणि मग भजन सारखं चालू ठेवलं, नम शिवाय नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय, गंगाधरा शिवधरा,
कामं एवढ्या सहजरित्या व्हायचे की जे मोठ्या माणसांना करणं शक्य नाही. कधी पाटलाच्या घरी जायचं, वडिलांची पडलेली कामं करायची, मुलं प्रवृत्त खेळायला गेली की मुलाबरोबर जायचं. आता ज्याचे त्याचे छंद असतात, ज्याचं बाळकडू असतं, मित्रमंडळी बरोबर प्रवरायचं ते ओसाड पात्र, थोडंसं पाणी कमी झालेलं, 30% पाणी 70% वाळू, शुभ्र चमचम चमचम शिंपल्या शंख, त्याच्यामध्ये खेळायला गेले की बाकीचे मुलं काय करायचे, प्रवरेच्या तिरी पोरे घेती धाव, मांडीला डाव खेळावया, मांडीला डाव खेळावया, मांडीला डाव खेळावया. प्रवरेच्या तिरी पोरे घेती धाव, मांडीला डाव खेळावया, मांडीला डाव खेळावया. कुणी खेळचे कुणी विटीदार, कुणी खेळचे कुणी विटीदार, भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे, भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे. कुणी खेळचे कुणी विटीदार, भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे, भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे, भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे. भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे, भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे, भक्तीचा तो छंदू कृष्णाला गे. त्या मुलांचे खेळ वेगळे असायचे, बाबांचे खेळ वेगळे. पिंड करायची, पाणी टाकायचं, मांडी घालून बसलं की पोटाला पाणी लागेल एवढ्या पाण्यात बसायचं. तपश्चर्या कशी करावी माहित नाही, पण आई काय बोलली होती, संन्याशाच्या पोटी जन्माला तपश्चर्या करायची. कशी करायची, पाण्यात मांडी घालून बसलं की माणूस तरंगतो, वर येतो आपोआप, मग दगड डोक्यावर घ्यायचा, शेवटी खड्ड होतं डोक्याला बाबांच्या, आणि रात्रंदिवस दिवसभर कामं करायची. वडिलांना काम करू लागायचं, गोरेगावची पाटील त्या पाटलाच्या घरी साखरे करायचे, त्यांची जनावरं वळायची. स्वतः देव अवतारी होते हे त्यांना माहित होतं. समाजाला या कार्यातून दाखवून द्यायचं असं काही अट्टहास नाही, कामं करत राहायचे आणि लोकांना दिसणार नाही यावेळेस साधना करायची. पोटासाठी करी दिनभरी काम, रात्री शिवनाम आराधना. दिवसभर असुनिया ब्रह्म राखील्या गाय, कणभरी नाही अहंकार, कणभरी नाही अहंकार. मालकाचे बोल ऐकूया घे, मालकाचे बोल ऐकूया घे, मालकाचे बोल ऐकूया घे. पाटील रागाने बोलले, ऐकून घ्यायचं गुपचूप, कारण त्या पाटलाचं काहीतरी ऋण होते यांच्यावर. असेल जे ऋण फिरीने सर्व, कुणी कुणाच्या घरी असं उगाच जात नाही, काहीतरी ऋण असतं, कर्ज असतं. अहो जे बैल अवताला गुंतल्या जात होते, बाबा बैल हाकू लागायचे, चालायचे, हे समाजाकरता जनावरं दिसत होते. साक्षात भगवान महादेवाचे नंदी, शिवाचे ते नंदी असतील अवतार, काय कळे गुंता मालकाशी. लहान मुलं म्हणून पाहिजे, आपल्या नोकराचा मुलगा, अगदी खालच्या भाषेत बोलायचं झालं, बिल्लाचं पोरगं, त्या काळचे शब्द ते आता राहिले नाही, आपल्याला नाही बोलतोय, पण अधिकार कळत नव्हतं. पण जशी जशी तपश्चर्या झाली, एक वेळ रात्रंदिवस तिथं भजन करायचे आणि भोपळ्यात पाणी घ्यायचे. मग नित्य गंगेवरी जाऊन त्या वृक्षाशी घालून सजीवतेने तयासी,
तिथे एक औदुंबराचं जुनं झाड होतं त्या टेकडीवर. त्याचं आयुष्य संपलं होतं. किती पावसाळे आले तरी त्याला पाणी येत नव्हतं. पण भोपळ्यात पाणी घ्यायचं त्या झाडाला टाकायचं. पाणी टाकल्याचा परिणाम तर झालाच, पण ज्यांनी टाकलं त्यांच्या तपश्चर्याचा परिणाम त्या झाडावर झाला. दिन रात्री तपते केले पैसोनी कवरेला. राधाकृष्णाजी महाराज गुरुजी स्वामीजी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सर्वांनी टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचं. त्यांच्या स्टेजवर बसून त्यांच्या समोर बोलतो. तपश्चर्या केली, रात्रंदिवस प्रवरीच्या पाण्यात बसायचं, भगवान महादेवाचं भजन करायचं सद्गुरू किसनगिरी बाबांनी. तोबा तोबा महादेव बाबा. आणि जाताना भोपळ्यामध्ये पाणी घेऊन जायचं, त्या औदुंबराच्या झाडाला टाकायचं. ते झाड हिरवं झालं, त्याला पालवी आली. ही चर्चा गावात झाली. तो कृष्णा नावाचा मुलगा लहानपणापासून थोडं चमत्कार लोकांना माहीत होते. पाण्यात बसतो, मुलं खेळतात, एक दुसरंच खेळतात, ऐकून होते, पण लोकांनी दुर्लक्ष केलं. पण झाड हिरवं झालं तेव्हा काही जुन्या लोकांना माहित होतं की झाड फार जुनं आहे, त्याचं आयुष्य संपलं. किती पावसाळे गेली, हिरवं झालं नाही. आता कसं याला पालवी फुटली, बोलून घेतलं. हे कसं झालं? काय नाही, पाटील भाऊ जाता येता पाणी टाकत होतो मी झाडाला, झालं. ते लोक वेळे म्हणू लागले. मोठ्या बाबांना, सद्गुरू किसनगिरी बाबांना लोक वेळे म्हणू लागले. कुणी म्हणती वेळ लागले, कुणी म्हणती विशेषीची घडले, कुणी अज्ञान म्हणू लागले, कुणी मांत्रिक म्हणू लागले. अज्ञान जन गावीचे. काहीतरी शिकून आले दिसतोय हा मुलगा, हा आपल्याला नाही दिसत. काही लोक म्हणले परीक्षा घ्या. कृष्णा, तुझ्यामध्ये काही शक्ती आहे हे आम्ही समजू, पण आम्ही सांगू तसं करावं लागेल. काय? 1 महिना लिंबाचा पाला खायचा. बाबा म्हणजे ठीक आहे. आता लिंबाचा पाला गोड लागतो का? आपल्याला 3 पानं खायचे सांगितले तर अर्धा तास तोंड आपलं वापरत होतं. लिंबाचा पाला खायचा, बाकीचं काहीच खायचं नाही. महिनाभर लिंबाचा पाला खायचा आणि मग भेटायचं.
बाबाने त्याच्या शब्दाला मान दिला. तैसेची योग्याने केली, एक मास निराहार राहिले, परी अघटित घडले, तेज लागले झळकू. उलट ते खाऊन त्यांना वाटलं होतं काहीतरी वेगळं होईल, याच्यातून शक्य होणार नाही. तेव्हा 1 महिन्यानं बाबा त्यांच्या समोर आले तर लोक आश्चर्यचकित झाले. हाच तो मुलगा आहे का 1 महिन्यापूर्वी आपण ज्याला पाला खायला सांगितलं होता का? हनुमंतरायाचं जसं दिव्य शरीर तेजानं असं लपलप लपलप करतंय शेंदूर लावल्यानंतर, तसे बाबा चम 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 चमकत होते. अपार तेजस्वी मुनी पाहताची जन गेले मोहनी, मनती निंबपाला भक्षुनी, मारुती जैसा जती दिसे. जती म्हणजे संदेश काय तेज आलं म्हणजे. काही लोकांना पटू लागलं, बाकीच्यांना कळले की हा मुलगा बाकीच्या पोरांपेक्षा वेगळा आहे. एक दिवसाचा प्रसंग, बाबांचे वडील ज्यांच्या घरी काम करत होते पाटील, त्यांनी सांगितलं, बाळा गंगापूर तालुक्यात झोडेगाव आहे, तिथं आपला एवढा निरोप पोहोचून द्यायचा. एक चिठ्ठी दिली हातामध्ये लिहून, एवढी पोहोच करून यायचं. उशीर झाला तर मुक्कामाला थांबा, शिदोरी घेऊन जा, खाना लेके जाओ, अंधेर हो जाएगा, देर हो जाएगा, वही मुक्काम करो. पाटलाला काय माहिती यांचं सामर्थ्य काय, कारण ते वरच्या अंगाने बोलत होते. आणि असं म्हणून चिठ्ठी हातामध्ये दिली आणि अर्धा तासाने पाटील मारुती रायाच्या मंदिरासमोर दर्शन घेऊन बसले होते. तिथून जाताना बाबा दिसले. 12-13 वय. आवाज दिला पाटलांना, याला तर चिठ्ठी दिली होती, नेऊन देण्याकरता तिकडे ऐकच आहे. अर्धा तास झाला, चिठ्ठी किती लांब द्यायची? 55 किलोमीटर. किती उशीर होईल या पोराला कळत नाही. लोक म्हणतात विचित्र आहे, खरंच विचित्र आहे. ए कृष्णा इकडे. ते पाटील बोला, इथंच आता तू इथंच का? झोडे गावाला चिठ्ठी द्यायची, इथं काय करतो? बाबाने खिशातून चिठ्ठी काढली आणि पाटलाच्या हातामध्ये दिली. पाटील म्हणली, मला नाही, त्या गावच्या पाटलाला द्यायची. म्हणले पाटील ही चिठ्ठी तिकडची आहे, रिटर्न चिठ्ठी, रिप्लाय. एवढं कसं शक्य होऊ शकतं? खोटं बोलतोस, कामाचा कंटाळा, वडिलांना सांगू? पाटील वाचून पहा चिठ्ठी. चिठ्ठी खरंच वाचून पाहिलं तर तिकडच्या चिठ्ठीचा निरोप होता तो मागायला. पाटलाला आश्चर्य वाटलं. अर्ध्या तासात 55 किलोमीटर जायचं, परत मागे यायचं, हे शक्य नाही. पण त्यांना कळालं की आपण ज्याला लहान मुलगा समजत होतो, आपण त्याला कामं सांगत होतो. पाटलाला वाईट वाटायला लागलं. म्हणजे एवढ्या वेगानं आजपर्यंत कुणी गेलं नाही आणि कुणी आलंही नाही, हे का होत होतं? तेव्हा प्रचिती आली की तपश्चर्येमुळं हे पंचमहाभूत बाबांना कामं करू लागायची. तपश्चर्येमुळं स्वतःच त्याच्यामध्ये बाबा नाही कळत नसेल तरी एवढ्या लवकर का होते, पण जायचे की सहज जायचे. मनाची वेगे गेले आणि आले, कुणी नाही पाहिले येता जाता. एका हनुमंता वाचुनी, या पवनास आकळेना कोणी. ऐसे हे मच्छिंद्र मुनी, दत्त कृपे जाण कसे. एक मच्छिंद्रनाथ होते, वायू वेगाने जायचे. कसे बाबा जायचे? लोकांना कळायला लागलं की चमत्कारिक आहे. परिसरातले काही जे लोक खोडकर नव्हते त्यांनी लवकर विश्वास ठेवला. ते म्हणजे हे अवतारी पुरुष आहे. आणि तिथून मग किसन नाही, वय वाटतो 17-18 पर्यंत वय गेलं, किसन नाही. तेव्हा इथेच बाबा बोलू लागले, तपश्चर्या करावी. सगळे शरण आले बाबांना. तप बाबांचे पाहुणी सारे, भक्त शरण आले. प्रवरे काठी जग उद्धरण्या, सगुणी अवतरले. तप बाबांचे पाहुणी सारे, भक्त शरण आले.
इथून पुढं पाटलाने बाबांना काम नाही सांगितलं एकीने तर कधीच बोलले नाही बाळा या आधी बोललो होतो पण माहीत नव्हतं तू देव अवतार आहे म्हणता ती कृष्णा साक्षात तू देव कळला ना भाव काही काही श्रद्धेनं जवळ येत होते आता बाबांचा प्रवास सुरू झाला 22-23 वय झालं हे सगळं झालं पण आता पुन्हा काहीतरी करावं लागेल तपश्चर्या झाली चालू झालेली आहे 12 वर्ष झाले 24 वर्ष झाले सात प्रवृत्ती येऊन बसायचं आणि भजन करायचं जे मुखात येईल ते भजन करायचं कधी ओम नमः शिवाय तोबा तोबा महादेव बाबा आणि कधी या सृष्टीचा सगळा कारभार ज्यांच्याकडे आहे उत्पत्ती स्थिती आणि लय भगवान अवधूत दिगंबर दत्तात्रेय भगवान भजन करायचे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ